नमस्कार, मी दीपाली। महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी। तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। 20व्या अखिल भारतीय अग्री महोत्सवाचे 10 डिसेंबर ते 17 डिसेंबर दरम्यान आयोजन। कल्याण, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे लोकमान्यतेस पात्र उरलेल्या आगरी युथ फोरम सेवाभावी संस्थेच्या वतीने सन 2004 पासून अखिल भारतीय अग्री महोत्सव या समाज सोहळ्याचा आयोजनात सुरुवात केलेली आहे। कल्याण डोंबिवलीकरच नाही तर ठाणे, रायगड, मुंबई वासी सुद्धा अग्री महोत्सवाची चाळकासारखी वाट पाहत असतात। असा 20वा अखिल भारतीय अग्री महोत्सव यंदा 10 ते 17 डिसेंबर या कालावधीत श्री संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल डोंबिवली पूर्व येथे संपन्न होणार असल्याची माहिती अग्री युथ फोरमचे अध्यक्ष गुलाबजी यांनी पत्रकार परिषदेत दिली। या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी 10 डिसेंबर रोजी सायंकाळी संपन्न होणार आहे। या उद्घाटन सोहळ्यासाठी समाजातील ज्येष्ठ नेते, आजी माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। या महोत्सव विधानसभा व लोकसभेच्या हिवाळी अधिवेशन काळात होत असल्याने सर्व लोकप्रतिनिधी हे महोत्सव कालावधीमध्ये अग्री महोत्सवाला शुभेच्छा भेट देणार आहेत। अखिल भारतीय अग्री महोत्सव म्हणजे एक आनंदाची पर्वणी। या आनंदाच्या पर्वणीमध्ये मनमुरांदा आनंद लुटण्यासाठी प्रचंड जनसागर उसळण्याची शक्यता आहे। हे लक्षात घेऊन महोत्सव मध्ये भेट देणाऱ्या आबालवृद्धांना, महिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, खरेदीसाठी येणाऱ्यांना मनपसंत वस्तूंच्या खरेदीचा आनंद घेता यावा, संगीत नृत्य प्रेमींना अग्री कोळी ठसकेबाज गीतांवरील नृत्यांचा मनमुराद आनंद लुटता यावा, खवय्यांना स्वादिष्ट अग्री कोळी खाद्यपदार्थांवर मनसोक्त ताबा मारता यावा, बच्चे कंपनी बरोबर त्यांच्या पालकांनाही आकाश पाळण्यात बसून आकाशा एवढा आनंद घेता यावा, त्यांच्या आनंदामध्ये बाधा येऊ नये म्हणून महोत्सव समितीने अत्यंत नियोजनबद्ध अशी कार्यक्रमांची आखणी केलेली आहे। 20वा अखिल भारतीय अग्री महोत्सव 10 डिसेंबर ते 17 डिसेंबर संत सावळाराम महाराज क्रीडा संकुल डोंबिवली येथे संपन्न होत आहे। यामध्ये आजपर्यंत सर्व जनतेचं लक्ष लागलेला होता। त्याची आज 10 तारखेला सर्वांना त्याची माहिती देण्याचं कारण आज ही पत्रकार परिषद होती। या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राच्या सर्व भागातील लोक येत असतात आणि त्याचबरोबर तिथे भागही घेत असतात आणि इथे येणारा जो लोक आहे, सर्व मंडळी आहेत, त्यांना सुव्यवस्था असावी, त्याचबरोबर त्यांना ही माहिती द्यावी की इथे असणारा कार्यक्रम कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत, या माध्यमातून देणं आमचं कर्तव्य ते आम्हाला सहकार्य करतात। त्याचबरोबर इथे जे काही दररोजचे जे काही कार्यक्रम होतात हे समाजाला किंवा साहित्य क्षेत्रामध्ये सर्व क्षेत्रामध्ये असलेले धरून आपण करत असतो आणि निश्चितच त्याचा फायदा संपूर्ण जनतेला होत असतो। हा कार्यक्रम ॲट ए टाईम लाईव्ह कार्यक्रम असल्यामुळे 60 ते 70 लाख लोक बघतात आणि निश्चितच त्याचा संपूर्ण उपयोग ह्या अग्री महोत्सवाच्या प्रसिद्धीसाठी होते आणि त्यांना माहिती पण मिळली जाते। आज 20 वर्ष होत आहेत। 20 वर्षामध्ये जे काही कार्यक्रम आम्ही लाभले, आपण हे साध्य होतं म्हणजे एकच तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा 90वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपण भरवलं गेलं महाराष्ट्रामधील डोंबिवलीसारख्या साहित्य क्षेत्रामध्ये, त्यावेळेला 140 वर्षामध्ये डोंबिवली कल्याणमध्ये साहित्य संमेलन झालं नाही, पण ते करण्यासाठी हिंमत आम्हाला दिली, ते अग्री महोत्सवाने दिली। त्याच्यामुळे हा एक मोठा पुरावाच आहे, तो अचिव्हमेंट आमची। आणि आता याच्या बाबतीमध्ये आम्हाला पूर्णपणे जाणकारी नसल्यामुळे आम्ही आताच याविषयी काही बोलणं बरोबर नाही आहे। त्याची जाणकारी काय, नक्की काय, कारण कोर्टातला निर्णय आहे आणि माहिती मगाशी सांगितलं आहे मी, कोर्टाचा निर्णय जो असतो तो कसा आहे ते बघितल्याशिवाय। परंतु याच्या आधी आम्ही अग्री युथ फोरम या संस्थेने कल्याण डोंबिवलीमध्ये 78,000 बांधकामांचा मोठा इश्यू झाला होता। त्यावेळेला सर्व पक्षातील त्या कालचे जे काही आपले नेते होते त्या लोकांनी एकत्र बोलून वेळोवेळी बैठका घेऊन सरकारमध्ये ही परिस्थिती मांडली आणि त्यावेळेला सरकारने मदतही केली। त्यावेळेचे मुख्यमंत्री आपले विलासराव देशमुख होते आणि त्यांनी या बाबतीमध्ये अग्यार कमिटी ही नेमली गेली आणि आज अग्यार कमिटी या कॉर्पोरेशनमध्ये कुठे आहे ते मला माहीत नाही, पण कॉर्पोरेशन अग्यार कमिटी नेमण्याचा प्रमुख ह्या सगळे मंडळींची झालेले। मुख्यमंत्री आपल्या व्यासपीठावर येणार आहे तर त्यांच्याकडे प्रमुख मागण्या कुठल्या केल्या? त्या आता आम्ही मागण्या त्या दिवशी समजेल तुम्हाला,
काय असेल ते, कारण मागण्या तर असणारच आहेत. हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, कुठलाही कोणी आजारी असला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याला महत्त्व आहे आणि त्यांच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत, कल्याण डोंबिवलीकरांचे सुटले पाहिजेत किंवा आपण त्यांना काय. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.